हॅलो मित्रांनो, वेलकम टू द बॉय इन शॉर्ट्स चॅनल. आणि आज फायनली तो दिवस आलेला आहे. जसं मी तुम्हाला लास्ट आपल्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की काहीतरी नवीन येतं आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि त्याचं स्वागत करण्यासाठी आज आम्ही चाललो आहे. ऑफकोर्स तुम्हाला थंबनेलवरनं समजलं असेलच की हो, आपली बाईक येते नवीन एक्सपल्स 210 हिरोची. ती तुम्ही भरपूर ठिकाणी बघितली असेल. सध्याची क्रेज आणि आत्ताच्या हिशोबाने आत्ताच्या आपले जे रोड्स आहेत जास्त काही चांगले नसतात, त्यामुळे ही बाईक घ्यायचा मी विचार केला. पण खरी मजा अशी आहे की स्वतःच्या पैशांनी घ्यायची मजा ही वेगळी असते. त्यामुळे आजचा आनंद असा मला असं पूर्ण तर भरूनच आले. पण आता ठीक आहे, आता ॲक्च्युली मी तयारी करतो आहे इकडनं निघायची डायरेक्ट आपल्या शोरूममध्ये. बाकीच्या पोरांना सांगितलं आहे की तुम्ही पण शोरूमला डायरेक्ट पोचा, कारण ॲक्च्युली हा मधला वार आहे, विकेंड नाही आहे. तर ते लोक पण त्यांचा वेळ ॲडजस्ट करून ते लोक पण येत आहेत आपल्या शोरूममध्ये. त्यांना पण मी तसं सांगितलं की भाई, गाडी आपण एकदाच घेतो, रोज रोज नाही घेत, तर करा ना ॲडजस्ट. तुमचं ऑफिसचं काम तर काय चालू असणारच आहे, त्यामुळे त्यांना ॲडजस्ट करायला लावलं, जबरदस्ती केली, काय काय केलं. बाबा या नाही, तुम्हाला यावंच लागेल, तुमच्याशिवाय या सगळ्या गोष्टी सगळ्या अपूर्ण आहेत. कारण मित्रांशिवाय त्याच्या पुढे काही नसतं असं मला पर्सनली वाटतं. त्यामुळे त्यांचं असणं फार गरजेचं आहे तिथे. तर भेटू आपण. आता मी जराशी तयारी वगैरे करतो आणि आपण डायरेक्ट आपली गाडी घ्यायला जाऊ आपल्या शोरूमला, वाशी. गाईज, आपण फायनली आलेलो आहे शोरूमच्या इथे आणि मी आणलेलं आहे सोबत पॉपर्स, पेढे, हार आणि नारळ, हळद, कुंकू आणि आपली ही आपलं पहिलं प्रेम ॲप्रिलिया. आणि आपण जस्ट आलेलो आहे हिरोच्या शोरूमजवळ. परशा वरखडेसोबत आलो, तो अजून पण कॉलवरच लागलेला आहे. मम्मी पप्पा येत आहेत तिकडून, त्यांना पिक केल्यानंतर आपण शोरूममध्ये जाणार आहे डायरेक्ट. आणि इथली ट्रॅफिक तुम्ही बघू शकता. स्वप्नेलने गाडी घेतली. तर प्रशांत, तुला काय वाटतं आज? प्रतिक्रिया माझी अशी आहे की दरवेळी मला बोलतो ते एवढं सोजवळ मराठी नको बोलू, साध्या भाषेत बोल. मी सगळ्यात लेट येतो. पण आज मी लवकर येऊन तो माझ्यावरचा जो लांछन होतं ते मी काढून टाकले. लांछन नाही, ते तुला स्वतःला लज्जास्पद वाटलं पाहिजे नाही, मला ते सोड. बाबांनी गाडी घेतली, काय वाटतं तुला? बाबा आता भाई ब्लॉग ऐकणार नाही तर आता डिसेंबरचा लडाखचा प्लॅन आमचा होणार आहे. बाईक आम्ही पाठवून देणार आहे आत्तातलं. ठीक आहे. बाबाला काय तुला शुभेच्छा द्यायसाठी काय म्हणशील? बाबाला शुभेच्छा. ठीक आहे. तर स्वप्नीलने गाडी घेतली, आज काय वाटतं तुला? तुझ्या प्रतिक्रिया काय त्याच्यावर? खूप चांगलं वाटतं मला त्यांनी गाडी घेतली. आणि आता आम्ही दोघं ट्रिपला जाणार आहे. चिपळूण जाणार आहे, माझ्या गावी जाणार आहे गाडी घेऊन. चिपळूण? नाही, चिपळूण. हां. महेश JDR एप्रिल कंपनीचे मालक स्वप्नीलने गाडी घेतली, काय वाटतं? तुझी रिॲक्शन काय? रिॲक्शन म्हणजे तुझ्या भावना बाब्याबद्दलच्या. तुझी गाडी घेणार ना आता बाब्या? हे बोलायचं होतं. त्याची गाडी तू सारखी मागणार नाही स्वतः. आता सुद्याने मला जरी खाली त्या बारकेकडे इथे भाजी जरी घ्यायला जायची असली, भाजीच घेतो आम्ही, भाजी जरी घ्यायला जायची असली तरी आम्ही बाजूचीच गाडी घेतो. ती पण टिपल सीटच जाणार. कुठली सीट? टिपल? ती गाडी फक्त चालवणार मी एकटा. ओके. पुण्याला गाडी. तुला काय वाटतं स्वप्नीलबद्दल? त्यांनी गाडी घेतली. अरे तुम्ही शुभेच्छा द्या. हां, त्याला काय तुमचं भावना? बघा, एवढे पैसे साचवून त्यांनी गाडी घेतली आज, एवढीच वाचून जाऊ दे. सर महेश, तुझ्या 2 शब्द बाबासाठी.
शुभेच्छा देताना काय म्हणतो? एव्हरीवन सेज बॉयज जेलस विथ इच अदर. पण तुम्ही बघू शकता हाऊ लव वी इच अदर. ओके, येस. सगळे एकत्र आलेत. बंटी यांनी खूप सपोर्ट केला बाब्याला फ्रॉम लाईक डे 1. लास्ट 3-4 दिवस आम्ही इथेच ते रिझन तुम्हाला बाब्या नंतर सांगेल काय होतं ते ब्लॉगमध्ये. बाबा ती स्टोरी खरे शिलेदार ती स्टोरी तू नंतर सांग ब्लॉगमध्ये की स्टोरी काय झाली होती गाडी घेताना. ब्लॉग मध्ये आपल्या तलावाकडे तुम्हाला नाही ह्याच ब्लॉग सिनेमॅटोग्राफर इन द हाऊस. तुम्ही व्हिडिओ बघा नंतर परत सपोर्ट मला पण सपोर्ट करा. ओके, व्हिडिओ बघून मला सपोर्ट. लास्ट बट नॉट द लिस्ट अक्षय गोळे, तुमचं काय मत आहे स्वप्नीलबद्दल? माझा स्वप्नीला गाडी घेतली खूप आनंद झाला. पण मी असं येताना विचार केला होता की एकदा तरी लाईफमध्ये त्याच्या गाडीमध्ये ऑइल टाकणार. इंजिन ऑइल. काका, स्वप्नीलने नवीन गाडी घेतली, तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? कसं सरप्राईज कसं वाटलं तुम्हाला? तुम्हाला काय सांगितलं होतं त्याने की म्हणजे थोडं ऐकण्यात आलेलं वेगळं होतं थोडं. हां, म्हणजे इथे आलं त्याला वेगळेच झाले सगळे. अच्छा. कसं वाटतं तुम्हाला? छान आहे. गाडी आवडली? गाडी आवडली. तुम्हाला काय वाटतं काकी? छान वाटतंय. गाडी आवडली? गाडी पण आवडली. तर आता सांगा कुठेतरी फिरायला घेऊन जावा गाडीवरती तुम्हाला. पहिल्या घेरणारा एक चौथा घेर टाकतोस तू काय तिथे बसले ह्याच्यावर. तिने दिली. आवडली ना गाडी? स्वप्नील, सगळ्यात लास्ट आता तुझ्या भावना सांग. तू गाडी घेतली, माझ्या भावना, तुझं एक स्वप्न सगळ्यात पूर्ण झालं. पहिला माझं स्वप्न होतं माझ्या मम्मीला सरप्राईज द्यायचं, मम्मीला पप्पांना बहिणीला. तर ते माझं स्वप्न आज पूर्ण झालं आणि मी खूप खुश आहे. एक ॲडव्हेंचर बाईक आणि एक स्पोर्ट्स बाईक असं एक त्याचं एक कॉम्बिनेशन आहे जे घ्यायचं होतं आणि ते स्वप्न आज पूर्ण झालं आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे. तू सांग काहीतरी. सांगितलं ना काय म्हणता? मला खुश आहे. माझ्या मुलाने गाडी घेतली तर आणि मी आता फिरायला जाणार. आमच्या स्वप्नीला सांग सगळं. आमच्या स्वप्नीलने त्याच्या आई वडिलांसाठी दिलेला आहे सरप्राईज आणि आमच्या हाताकडे दिला धप्पा. हा ब्लॉग व्हायरल होणार आहे भाई. वाटत असेल ना मला ऍक्टिंग करताना. गणपती बाप्पा. मला भाई बोलले काय
सगळेजण करणार त्याला काही नाही. त्याच्यावर कुठे ना खाली महाशिवरात्र झाल्यानंतर पार्टी घेऊ बाब्या. किती जणांचं गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. खिडकीशी थबकून वारा तव गंधा वाचून जातो नसते सगळी तू जेव्हा नसते सगळी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो नसते सगळी तू जेव्हा ना अजून झालो मोठा ना स्वतंत्र अजूनही झालो ना अजून झालो मोठा ना स्वतंत्र अजूनही झालो तुझं वाचून मगत जाते तुझं वाचून मगत जाते तुझं वाचून जन्मच अडतो नसते सगळी तुझे भा